भारती भगा बोलते हैं ना रजू पाटिल, उसको बोलो कभी कभी यूपी में जाके देखो। मैं सल्यूट करता हूं वो कुशल सिंह को कि जिन्होंने राज ठाकरे जा रहा था उसको खाली बोल दिया आके निकाल, बोल दिया। ये उत्तर भारतीय लोग हैं, ये उत्तर भारतीय लोग हैं। एक धक्का दिया तो आना ही बंद हो गया। गरीब आदमी को कोई भी मार लेता है, गरीब आदमी को कोई भी मार लेता है तो दिखा दिया। उस उत्तर भारतीय का भारतीय जनता पार्टी में विशेष योगदान है। वो क्या है? एक उत्तर भारतीय आघाड़ी अपने यहाँ पे, उस आघाड़ी में के अध्यक्ष, जिला के अध्यक्ष नागेंद्र शर्मा है। जो प्रोटोकॉल है वो प्रोटोकॉल से सबका भी पदवितरण होगा। ते भारतीय जनता पार्टीचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचं तर मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि आपल्याला माहीत असेल का आम्ही आत्ताच मनसेतर्फे वैद्यकीय कक्ष सुरू केलेला आहे। तर आम्ही त्यांना सांगू इच्छितो निश्चितपणे आपला जो काय इलाज असेल, उपचार असेल, आम्ही ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला मोफत करून देऊ, याची आपण काळजी करू नये। मला एक गोष्ट समजत नाही, डोंबिवली शहरामध्ये आतापर्यंतचा जो इतिहास आहे, म्हणजे आपण बघत असाल का इथे कुठला राजकीय वाद नाही झाला, जातीय वाद नाही झाला, भाषेचा वाद नाही झाला। इथे सर्व समाजाची लोकं आमचे चांगले स्नेहाचे संबंध आहेत, सगळे आमचे मित्र आहेत, आम्ही सगळे एकोपाने राहतो। सगळे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा विविध समाजाचे आंदोलन असतील, सगळे आम्ही एकत्र सगळ्या गोष्टी करत असतो। परंतु अचानक या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांना काय झालं मला काय कल्पना नाही। हे जे जुनं पुराणं त्यांचे नेते होते पहिला, आता आहेत का नाही मला माहीत नाही, बृजभूषण सिंग, आणि यांनी तो विषय काढला। आता यांचं पॉलिटिकल नॉलेज आणि पॉलिटिकल अपडेट यांना किती आहे माहीत नाही। त्या बृजभूषण सिंगनी नंतर सांगितलं का आम्ही राजसाहेबांचं स्वागत करू, मग मध्येच यांना काय झालं हा विषय काढण्यासाठी। हे मला तर फक्त वाटतं का यांना डोंबिवली शहरातलं राजकीय वातावरण खराब करायचं आहे, संपूर्ण गढूळ करायचं आहे। आणि आपण बघत असाल ही अशी लोकं राजकारणामध्ये जेव्हापासून आले ते 10-15 वर्ष झाले, राजकारणाची पातळी अत्यंत खालच्या लेवलला गेलेली आहे। संपूर्ण डोंबिवली शहराची या लोकांनी वाट लावून ठेवलेली आहे। आपण बघा ना 2005च्या पूर्वीचं राजकारण आणि आताचं 2025चं राजकारण, काय वैचारिक पातळी झाली या लोकांची। अख्खा संपूर्ण डोंबिवली शहर या लोकांनी अनधिकृत बांधकामं करून सत्यानाश करून ठेवलेला आहे। डोंबिवली शहराचा कोणी काही विचार करत नाही। तर हे कशाला असं नाही ते वाद उचलून धरतात किंवा हे करतात ना, मला याची काही कल्पना नाही आहे। पण ठीक आहे, आता ते बोलले, खरं तर त्यांना उत्तर देण्याची त्यांची पातळी नाही आहे। आणि अजून आपल्याला एक गोष्ट सांगायचं आहे, त्यांचे जे कोणी आका आहेत, खरं तर त्या लोकांनी यांना लाथ मारून हाकलून द्यायला पाहिजे। ज्यांच्या जीवावर हे मोठे झाले त्यांना सल्यूट करण्यापेक्षा एका उत्तर भारतीय समाजाच्या नेत्याला सल्यूट करतात, लाज वाटली पाहिजे त्यांच्या नेत्यांना तरी।